झी 24 तास एक पाऊल पुढे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शुक्रवारी रात्री शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली। गडकरींनी जेवायला न बोलवल्याची बाळासाहेबांनी केलेली तक्रार आणि गडकरींनी त्यावर मातोश्री रेंजमध्ये नसल्याची व्यक्त केलेली खंत यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जाते। पाहूयात एक रिपोर्ट। अजूनही मला गडकरींनी जेवायला बोलवलं नाही, तर तोच काहीतरी त्यांनीच आपल्या जेवणामध्ये बदल केले, डाएट ठीक आहे, पण जी एक शान होती वाजपेयी अडवाणीच्या वेळची ती तसं नाही राहिलं आता। बरं, एक मॅच्युरिटी होती वेळेला ती। बाळासाहेबांना मी जेवायला बोलण्याचं ते मुलाखतीत म्हणाले, पण आता त्यांना जेवायला बोलवायचं असेल की त्यांना भेटायचं आमचा फोन तर त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे। मी 2 वर्षात त्यांच्याकडे अध्यक्ष झाल्यानंतर आशीर्वाद गेला की 2-3 वेळा फोन केला, पण त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही। भाजप शिवसेना संबंध भविष्यातले चांगले राहायचे असतील तर संजय राऊत सारख्या लोकांनी अशा प्रकारचं लिखाण करून या संबंधात बिघाड करण्याचा प्रयत्न करू नये, आणि ते जर एकतर्फी करत राहतील तर मग एक संबंध जे आहेत हे जेवढे चांगले राहायला पाहिजे, कधी मुंडेंच्या विरुद्ध लिहितात, कधी माझ्या विरुद्ध लिहितात, नरेंद्र मोदींच्या विरुद्ध लिहितात, पण लिहितानाचा स्तर पण चांगला नसतो, आणि याचं निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना दुःख आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी झी 24 तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत परस्परांबद्दलची ही व्यथा मांडली आणि युतीत बेबनाव निर्माण झाला। जेवणाच्या निमंत्रणाचं निमित्त झालं आणि गडकरींच्या मनातली मातोश्री, सामना आणि संजय राऊत यांच्याबद्दलची खतखत बाहेर आली। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण व्हायला कारणही तशीच होती। एकीकडे पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांनी एकमेकांवर उधळलेली स्तुतीसुमनं, दोघांमधली वारंवार अधोरेखित झालेली राजकारणापलीकडील मैत्री, आणि दुसरीकडे गडकरी आणि मातोश्रीमध्ये कमी झालेला संवाद। बाळासाहेबांनी झी 24 तासच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत याच मुद्द्यावर बोट ठेवून भाजपचे आत्ताचे नेते फार शहाणे झाल्याचा टोला हाणला आणि गडकरींनाही तो बरोबर लागला। नितीन भाऊंनीही मग आपली खंतवजा तक्रार बोलून दाखवली। शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी एकमेकांवर तोंडसूद घेतलं आणि तणाव आणखी वाढला। वातावरण निवडण्यासाठी भाजप नेत्यांनी मातोश्रीवर धाव घेतली आणि उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीनंतर मार्चमध्ये गडकरी आणि शिवसेना प्रमुख भेट होणार असल्याचं मीडियासमोर जाहीर केलं। मधल्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युतीची सत्ता आली। सारं काही आलबेल होतंय असं वाटत असतानाच पुन्हा नागपूर आणि नाशिक मधल्या सत्ता स्थापनेत मनसेचा पाठिंबा देण्याघेण्यावरून दोन्ही पक्षात वाद झाला। सेनेनं तर भाजपवर दगाबाजीचाही आरोप केला। मधल्या काळात पुन्हा पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि निवडणुकीतून उसंत मिळालेल्या गडकरींनी शुक्रवारी रात्री अचानक शिवसेना प्रमुखांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली। मी मधल्या काळामध्ये निवडणुकांमध्ये व्यस्त होतो, त्यामुळे मुंबईला माझं येणं कमी झालं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राजकारणाच्या पलीकडे जाऊन माझ्या जीवनामध्ये त्यांच्याबद्दल, त्यांच्या नेतृत्वामध्ये मनात एक श्रद्धा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून त्यांच्याकडे मी आलो होतो। आज बऱ्याच दिवसांनी मनसोक्तपणे निर्णयाविषयावर उत्तम गप्पा झाल्या। गडकरी बाळासाहेबांच्या या भेटीनं भाजप सेनेमधला कडवटपणा किती कमी होईल हे सांगता येणं कठीण असलं तरी गडकरींच्या या डिनर डिप्लोमसी मागे नेमकं काय दडलंय याबाबत वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।